तर लाडकी बहीण योजना बंद करून टाकतील, मोफत गॅस सिलेंडरची योजना बंद करून टाकतील, मोफत शिक्षणाची योजना बंद करून टाकतील। आपली सगळ्यात महत्त्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेच्या अंतर्गत आपण दर महिन्याला 1500 रुपये बहिणींच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी टाकतोय। आणि आता त्यांना मी सांगतो, तुम्ही म्हणत होतात ना 10% ही बहिणींना फायदा मिळणार नाही, अरे आता 1.5 कोटी बहिणींना याचा फायदा थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसा जातोय। 3000 रुपये जवळजवळ 1.25 कोटी खात्यांमध्ये गेलेले आहेत। उर्वरित खात्यांमध्ये देखील पैसा जायला सुरुवात झालेली आहे। आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही निर्णय केला, कोणाचा फॉर्म उशिरा आला तरी चिंता करू नका, 31 ऑगस्ट पर्यंतच्या सगळ्या फॉर्मला आम्ही त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे 3 महिन्याचे पैसे त्या ठिकाणी देऊ। कुठल्याही बहिणीला वंचित आम्ही ठेवणार नाही। सप्टेंबरमध्ये फॉर्म घेऊ, कोणाचाही फॉर्म जोपर्यंत शेवटचा फॉर्म येत नाही आम्ही थांबणार नाही। पण काही लोक योजना बंद करायच्या पाठीशी लागले आहेत। हायकोर्टमध्ये गेले, हायकोर्टाला सांगितलं योजना बंद करा, चुकीची योजना आहे। हायकोर्टाने चपराक दिली, त्या ठिकाणी ती जी केस आहे ती हायकोर्टाने बाजूला सारली, ते थांबू शकले नाही। आणि मग रोज नवीन नवीन गोष्टी या ठिकाणी बोलतात, योजना कशी बंद करता येईल असा प्रयत्न करतात। खरं म्हणजे यांची नियत काय आहे आपण लक्षात घ्या। महायुतीचं सरकार गेल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यांनी पहिलं काम काही केलं असेल, महायुतीच्या काळातल्या सगळ्या योजना त्यांनी बंद केल्या। आताही त्यांना हेच करायचं आहे। आम्हाला निवडून द्या म्हणतात, आम्ही सरकारमध्ये येतो म्हणतात। हे सरकारमध्ये आल्यानंतर पहिलं काम काही करतील तर लाडकी बहीण योजना बंद करून टाकतील, मोफत गॅस सिलेंडरची योजना बंद करून टाकतील, मोफत शिक्षणाची योजना बंद करून टाकतील। पण काळजी करू नका, बहिणींचे आशीर्वाद भावांच्याच पाठीशी आहे। आणि ज्याच्या मागे ताई त्याचं कोणी काही बिघडवू शकत नाही। त्यामुळे तुमच्या आशीर्वादानं याही वर्षी, पुढच्याही वर्षी, त्याच्या पुढच्याही वर्षी, त्याच्याही पुढच्या वर्षी सातत्याने ही योजना सुरूच राहील। आम्ही काही झालं तरी ही योजना बंद करू देणार नाही।